प्रशासकीय आदेश या ठिकाणी उपलब्ध झाला। 6 वर्षांनंतर न्यायाचा विजय। सेवेतून काढलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा रुजू करण्याचे न्यायालयाचे आदेश। तब्बल 6 वर्षांचा न्यायालयीन लढा, अखेर न्यायाचा विजय। सेवेतून कमी करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पुन्हा पूर्ववत सेवेत रुजू करण्याचे न्यायालयाचे आदेश। बागलाण तालुक्यातील डोंगरेज गावातील या महत्त्वाच्या प्रकरणामुळे राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहेत। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगरेज ग्रामपंचायतीतील किशोर शरद खैरनार यांना सेवेतून कमी करण्यात आले होते। या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आणि तब्बल 6 वर्षे कायदेशीर लढा दिला। या प्रकरणात कामगार न्यायालय नाशिक यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत संबंधित कर्मचाऱ्याला पूर्ववत सेवेत रुजू करून घेणे, सेवेची सातत्यता कायम ठेवणे आणि न्यायालयाने मंजूर केलेले लाभ देण्याचे आदेश दिले। आज न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत किशोर खैरनार यांना डोंगरेज ग्रामपंचायतीत पूर्ववत सेवेत रुजू करून घेण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी योगेश धिवरे, सरपंच बापू खैरनार, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते। या ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे, जिल्हा सचिव स्वप्नील भैया आहिरे, सहसचिव शुभानंद देवरे, तालुका उपाध्यक्ष दीपक अहिरे आणि नरेंद्र मोरे यांनी उपस्थित राहून संबंधित कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा विजय केवळ एका कर्मचाऱ्याचा नाही, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास, कायद्याचा सन्मान आणि संघटित शक्तीचा विजय आहे। या निर्णयामुळे राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून न्यायाच्या मार्गाने संयमाने लढा दिल्यास यश निश्चित मिळते असा विश्वास अधिक दृढ झाला आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। प्रतिनिधी विशाल देवरे, सटाणा, मुख्य संपादक उमेश मोरे। 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्य, वेग, विश्वास। प्रशासकीय आदेश या ठिकाणी उपलब्ध झाला। सरपंच साहेब यांना पण तो मिळाला। त्यानिमित्ताने एक छोट्या खाणी आपण चर्चा करण्यासाठी आलेलो होतो, परंतु या ठिकाणी बघितलं तर बापूंचा सकारात्मकता बघून इथं चर्चा करण्याची गरज आली नाही। खरंच बापूंचे मानावे तेवढे आभार। आपल्या नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी बापूंचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो।